नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या अपूर्णांकातील लहान आणि मोठा अपूर्णांक ओळखा यातला चौथा प्रकार या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात त्यावेळेस अगदी काही सेकंदामध्ये आपण याचं उत्तर कशा पद्धतीने काढायचं ही ट्रिक या ठिकाणी आपण पाहत आहोत। पहा, लक्षात घ्या, या ठिकाणी उदाहरण आहे 9/6, 11/8, 15/12, 17/14। या ठिकाणी या अपूर्णांकाचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर या अपूर्णांकाचे अंश मोठे आहेत। काय आहेत? अंश मोठे आहेत। आणि ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असतो त्याला आपण काय म्हणतो? अंशाधिक अपूर्णांक। म्हणजे यातला जो पहिला मुद्दा आहे तो आहे अंशाधिक अपूर्णांक। काय सांगितलं या ठिकाणी? अंशाधिक अपूर्णांक। या ठिकाणी दिलेले सर्व अपूर्णांक अंशाधिक आहेत। त्याच्यानंतर आपण या ठिकाणी या अपूर्णांकाच्या अंश आणि छेद मधला फरक पाहणार आहोत। सारखा आहे का? पहा, इथं 6 आहे, इथं 9 आहे। 6 आणि 3 किती झाले? 9। इथं 3 चा फरक आहे। 8 आणि 11, 8 आणि किती? 11, 8 आणि 3 11। इथं पण 3 चा फरक आहे, बरोबर। त्यानंतर 12, 15, 12 आणि 3 15, म्हणजे इथं पण 3 चा फरक आहे। 14 आणि 17, 14 आणि किती? 17, 14 आणि 3 17, म्हणजे इथं पण 3 चा या ठिकाणी फरक आहे। आपण जर प्रत्येक अपूर्णांकातील अंश छेद मधला फरक जर या ठिकाणी पाहिला तर प्रत्येक अपूर्णांकाचा अंश आणि छेद मधला फरक कसा आहे? समान आहे। म्हणजे अपूर्णांक अंशाधिक आणि दुसरा मुद्दा आहे फरक समान। फरक समान। कशातला फरक समान या ठिकाणी? लक्षात घ्या, अंश आणि छेद यामधला फरक समान। हे दोन मुद्दे लक्षात घ्या। मागील व्हिडिओमध्ये आपण अंशाधिक अपूर्णांक नाही बघितला, छेदाधिक अपूर्णांक आणि फरक समान। पण इथं अंशाधिक अपूर्णांक आणि दोन्ही मधला फरक कसा आहे? समान आहे। मग यावेळेस लहान आणि मोठा अपूर्णांक कसा ठरवायचा हे या ठिकाणी पाहायचं आहे। मागील व्हिडिओत जसं आपण बघितलं की छेदाधिक अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश छेद मोठा तो मोठा, पण इथं तसं नाही। ज्याचा अंश छेद मोठा तो लहान। लक्षात घ्या, मग कोणाचा अंश छेद मोठा आहे? या ठिकाणी 17/14 याचा अंश छेद कसा आहे? मोठा आहे। मग अंश छेद मोठा म्हणजे हा पूर्णांक कसा असणार आहे? लहान। लक्षात घ्या, ज्याचा अंश छेद मोठा तो लहान। त्याच्यानंतर ज्याचा अंश छेद लहान तो कसा आहे? महान। मोठा आहे, मोठा मोठा। इथं कोणता अपूर्णांक मोठा येईल? मग 9/6 हा सगळ्यात मोठा अपूर्णांक येईल। लक्षात आले असतील तुमच्या? या ठिकाणी अपूर्णांक सगळे अंशाधिक असतील आणि दुसरा मुद्दा अंश छेद मधला फरक कसा असेल? सारखा असेल। त्यावेळेस जो अपूर्णांक दिसायला खूप मोठा आहे, अंश आणि छेद दोन्ही बाबतीत मोठा आहे, तो सगळ्यात लहान असतो। आणि जो दिसायला सगळ्यात लहान तो सगळ्यात महान। म्हणजे कसा असतो? मोठा। लहान महान, महान लहान, ही ट्रिक लक्षात ठेवा। अंशाधिक अपूर्णांक आणि त्या मधला फरक जो आहे अंश छेद मधला तो सारखा असेल तर। आता यांचा चढता आणि उतरता क्रम या ठिकाणी लिहूयात आपण। सांगा सगळ्यात, आता चढता क्रम तर सगळ्यात लहान अपूर्णांक सांगा 17/14। त्यानंतर सांगा 17 पेक्षा मोठा, इथे 17/14 सगळ्यात लहान झाला। त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा सांगा 17 च्या नंतर मोठा 15, 15 किती? 12। त्यानंतर 11 किती? 8 आणि सगळ्यात मोठा कोणता येईल? 9/6। अरे लक्षामध्ये चढता क्रम। आता उतरता क्रम याच्या उलट लिहा। सगळ्यात मोठा कोणता आहे? 9/6। त्याच्यापेक्षा लहान 11/8। त्याच्यापेक्षा लहान 15/12। त्याच्यापेक्षा लहान 17/14। अशा पद्धतीनं लहान मोठा या ठिकाणी आपण करून त्याचा चढता आणि उतरता क्रम सहज लिहू शकतो। स्ट्रिक परत एकदा लक्षात घ्या, अंशाधिक अपूर्णांक असतील आणि अंश आणि छेद मधला फरक समान असेल तर सगळ्यात मोठा दिसणारा अपूर्णांक जो की अंश आणि छेद दोन्हीने मोठा दिसत असेल तो सगळ्यात लहान असतो। आणि सगळ्यात लहान दिसणारा अपूर्णांक अंश आणि छेद दोन्हीच्या बाबतीत विचार केल्यास तो अपूर्णांक हा सगळ्यात काय असतो? मोठा असतो। अंशाधिक फरक समान, मोठा तो लहान आणि लहान तो मोठा, ही ट्रिक या ठिकाणी लक्षात घ्या। या पद्धतीने
अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही लहान आणि मोठा अपूर्णांक या ठिकाणी सोडवू शकता। खाली दिलेल्या बॉक्समध्ये प्रश्न दिलेला आहे, तो प्रश्न सोडवा, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि पाहत राहा पुढील व्हिडिओ। याच प्रकारातला अजून एक नवीन व्हिडिओ या ठिकाणी पुढील व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आपणासमोर मांडणार आहोत। धन्यवाद।